सुधाकर शिंदे यांच्या बदलीचे विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे। सुधाकर शिंदे मंत्री महोदयांचे बंधू असल्याने पनवेल महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल असा आक्षेप घेत विरोधकांनीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। यापूर्वी सुद्धा विरोधकांनी अतिक्रमण विरोधी कारवाई संदर्भात शिंदे यांच्या विरोधात मोर्चा काढला होता, परंतु तेच आता केवळ मतांसाठी सुधाकर शिंदे यांच्या बदलीचे राजकारण करीत असल्याचा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला आहे। डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पनवेल महानगरपालिकेचं पहिलं आयुक्तपद भूषवलं आहे आणि हे काम करत असताना त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरची अतिक्रमणं, हातगाड्या यांच्यावरती जी कारवाई झाली, विशेषत्वानं पनवेल शहरामधली जी हातगाड्यांवरची कारवाई झालेली आहे, त्या हातगाड्यांवर झालेल्या कारवाईच्यामुळे या शहरामधले शेतकरी कामगार पक्षाचे नेते हे विशेषत्वानं दुखावले गेले आणि त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये एक मोर्चा देखील काढला। त्या मोर्चाला सगळ्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं। या उलट खारघर आणि परिसरामधल्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना सिडकोनं रिझर्व केलेल्या प्लॉटवरती बसण्यासाठी जागा द्यावी अशी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा त्याला दुजोरा देत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक सौ प्राजक्ता लवंगारे शर्मा यांच्याशी चर्चा करून ते प्लॉट त्यांना देऊ केले। खारघर शहरामधले प्लॉट हे त्याच्यामधून मोकळे झालेले आहेत। याबरोबरीनं या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आठवड्याचे 7ही दिवस आणि 12 तास नाही तर 14 तास 16 तास त्यांनी काम केलं। त्यामुळे या शहरामधल्या नागरिकांमध्ये महापालिका झाल्यानंतर काय फरक पडू शकतो, एक CO दर्जाचे अधिकारी आणि त्यांना मिळणारं सहकार्य आणि या उलट कमिशनर दर्जाचे अधिकारी आणि त्यांना या ठिकाणी मिळणारं प्रशासनाचं सहकार्य, याच्यातला फरक हा लोकांना दिसला आणि त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये फरक आलेला आहे, हे आज लोकांना जाणवायला लागलं आहे। दुर्दैवानं आज डॉक्टर सुधाकर शिंदे हे मंत्री महोदय राम शिंदे यांचे बंधू आहेत, याची तक्रार ही निवडणूक आयोगाकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यापैकीच लोकांनी त्या ठिकाणी जाऊन केली। अर्थात ते म्हणतील आता पत्रव्यवहार दाखवा, निवडणूक आयोगाशी झालेला पत्रव्यवहार मी काही दाखवू शकत नाही, पण त्यांनी तशी तक्रार केली असं पत्र निवडणूक आयोगानं राज्य शासनाला दिलं आणि राज्य शासनाकडून खुलासा मागवला आणि आता जेव्हा निवडणूक तोंडावरती आली तेव्हा तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं सन्माननीय डॉक्टर सुधाकर शिंदे साहेबांची तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण त्यांना या ठिकाणी उल्हासनगरला पाठवले। उल्हासनगरचे आयुक्त इथे आलेले आहेत। निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी इथं जे काम करून दाखवले अशाच पद्धतीचं काम पुन्हा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात येईल। या ठिकाणी आयुक्त सुधाकर शिंदे यांनी जे पदभार स्वीकारल्यानंतर काम केलेलं आहे त्याची सर्वांनीच प्रशंसा केलेली आहे, परंतु ज्यावेळी त्यांनी झोपडपट्टी असेल आणि काही वीटभट्टीवर जी कारवाई केलेली असेल त्यानंतर अशी एक भावना तयार झाली की या ठिकाणी आपण कुठेतरी दुखावले गेलेले आहेत आणि म्हणूनच ही बदली करण्यात आलेली आहे। मग ही कारवाई जी होती ती योग्य होती का आपल्याला असं वाटतं? झोपडपट्टीच्या अनुषंगानं, वीटभट्ट्यांच्या अनुषंगानं जी कारवाई झालेली आहे, झोपडपट्टीच्या अनुषंगानं आमचा आग्रह होता की ज्या झोपड्या जुन्या आहेत त्या जुन्या झोपड्यांना पुनर्वसन करेपर्यंत तेवढ्या झोपड्या रिटेन करण्यात याव्यात, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही। वीटभट्ट्यांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं होतं वीटभट्ट्यांना सिडकोनं त्यांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे। जे वीटभट्टी धारक आहेत या वीटभट्टी धारकांचं पुनर्वसन सिडकोनं करावं याच्यासाठी सन्माननीय आयुक्तांनी आग्रह धरायला पाहिजे होता, पण याच परिसरातल्या काही नागरिकांनी आग्रह धरला आणि हा आग्रह धरल्यामुळे त्यांनी त्या वीटभट्ट्यांवरती कारवाई केली। आता सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या होऊ शकत नाही, म्हणून मनासारख्या न झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही राज्य शासनाकडे तक्रार करावी आणि यांची आता बदलीच करून टाकावं असं सांगावं। इतके राजकारणामध्ये आम्ही आता खुळे आणि या ठिकाणी हळवे राहिलेलो नाही आहोत। काही गोष्टींच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं हे कारवाई ही सगळी मनासारखी होऊ शकत नाही। आज परिस्थिती अशी आहे की एक IAS IRS दर्जाचा अधिकारी आहे, हा IAS आणि IRS दर्जाचा अधिकारी सगळं काही आम्ही सांगू तशा पद्धतीने काम करेल अशा अपेक्षेमध्ये ना सत्ताधारी राहू शकेल ना विरोधक राहू शकेल, त्यामुळे त्या कारणासाठी त्यांची बदली करावी अशी मागणी आम्ही केलेली नाही, हे मी शपथेवरती सांगू शकतो, सत्यप्रतिवरती मी सांगू शकतो। अर्थात हा केवळ ज्यांना आरोप करायचा आहे त्यांच्यासाठी मला खुलासा देण्याची आवश्यकता नाही। हे शहर चांगलं झालं पाहिजे, हे शहर चांगल्या पद्धतीने विकसित झालं पाहिजे, याच्यासाठी याची महापालिका व्हावी हा आग्रह आम्ही धरला आहे। आज या ठिकाणी डॉक्टर सुधाकर शिंदेजी
इथून गेले याचं जसं इथल्या शहरवासियांना काही दुःख झालेलं आहे, जे शिस्तप्रिय आहेत त्यांना, तसं आता निंबाळकरजी जे आलेले आहेत तेही आल्याबद्दल तिथेही उपोषण झाल्याचं आपण वर्तमानपत्रांच्या मधून ऐकलेलं आहे. त्यामुळे IAS आणि IR दर्जाचे अधिकारी आहेत जे प्रभावीपणानं काम करतात, ते सगळ्यांनाच हवेसे वाटतात. तसेच डॉक्टर सुधाकर शिंदे हे पनवेलवासियांना आम्हालाही हवेसे वाटतात आणि मला खात्री आहे की निश्चित मुख्यमंत्री महोदय किंवा नगरविकास खातं त्यांना पुन्हा एकदा तशा पद्धतीची संधी देईल. मात्र प्रत्येक IAS आणि IRS अधिकारी हा पक्षाच्या दृष्टी चष्म्यातूनच प्रत्येक विषयाकडे बघेल असा गैरसमज करून किंवा असा पूर्वग्रह मनाशी बाळगून त्यांच्या बदलीसाठी ज्यांनी प्रयत्न केलेत ते आज आमच्यावरती अशा पद्धतीचा आरोप करतायत आणि त्याच्यासाठी वीडभट्टी झोपडपट्टी अशा पद्धतीचे कारणं देत आहेत. मुळामध्ये ही महापालिका व्हावी मागणी आमची आहे. या महापालिकेच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांचा योग्य त्या पद्धतीनं निपटारा होऊ शकतो हा विश्वास आमचा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमधून ग्रामपंचायतीच्या ठरावांमधून विरोध केला, कोर्टामध्ये विरोध केलेला आहे. खारघर ग्रामपंचायतींनी यांचे उद्याचे इच्छुक राहणारे उमेदवार जे कलावत आहेत हे कलावत आज शेका पक्षाकडून उमेदवारी मागतायत. या कलावतांनी या महापालिकेला विरोध केला होता. जर महापालिकाच आली नसती तर आयुक्त आले नसते. यांचे बेगडी प्रेम आहे, हे दिखाऊपणे प्रेम आहे आणि त्यांचं समर्थन करून आम्ही मतदानाच्या माध्यमातून काहीतरी स्कोअर करू शकू असा प्रयत्न आहे त्यांचा. हा प्रयत्न इथली जनता ओळखते. आज यांना सपोर्ट करताना काही मंडळी ही त्यांच्या पाठीमागे जे आंदोलन उभी करतात त्यांचा हेतू शुद्ध नाही आणि त्यामुळे त्यांच्या पाठी आम्ही नाही. या ठिकाणी आपण सांगता की आमचा कुठल्याही पद्धतीने दबाव नव्हता. संघर्ष समिती किंवा त्यांच्यासोबत असणारे जे पक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे का नाही आमचाही कुठला दबाव नव्हता. मग या ठिकाणी पनवेलची जनता संभ्रमित होतं असं नाही वाटत आपण? मला वाटतं की या अनुषंगानं आपण राज्याचे निवडणूक आयुक्त की ज्यांनी या संदर्भात राज्य शासनाला प्रश्न विचारला आहे यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे विचारलं पाहिजे की अशा पद्धती काय आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण विचारलं ते सांगतील की बदली हा त्यांच्या कामाचा भाग आहे आणि त्यामुळे ते त्यांचं शासकीय जे उत्तर आहे तेच उत्तर देतील. पण ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायला निश्चितपणानं सगळ्यात जास्त जर काही कोणी जर योग्य व्यक्ती असेल तर ते निवडणूक आयोग असेल की ज्यांच्याकडे अशा पद्धतीची तक्रार केली आहे, अशी तक्रार केली आहे की नाही केली आहे आणि त्यांच्या बदल्यात त्यांनी काही राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे की नाही केला आहे हे आपण त्यांना विचारावं. आपण नगरविकास सचिव यांच्याकडे या संदर्भातली चौकशी केली पाहिजे की अशा पद्धतीने निवडणूक आयोगानं आपल्याला पत्रव्यवहार केला आहे का आणि मला वाटतं त्यांच्याकडून आपल्याला या संदर्भातली योग्य माहिती मिळू शकते. एक शेवटचा प्रश्न, या ठिकाणी जी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीची जी प्रक्रिया पार पडली की त्यानंतर मग आपण सुधाकर शिंदे यांना परत या ठिकाणी बोलवण्यासाठी आपण पाठपुरावा किंवा प्रयत्न करणार आहात का? निश्चितपणानं मी आता आपल्याला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आणि त्यांच्यासारखा अधिकारी या पनवेल महापालिकेला हवा, ते व्यक्तिशः ज्या पद्धतीनं हिमतीनं काम करतात त्यामुळे या महापालिकेला हवं असा आग्रह आम्ही या ठिकाणी धरू. मात्र अशा पद्धतीची मागणी कोणाकडे करणं याचा अर्थ आज जे या ठिकाणी आयुक्त आहेत त्यांच्या कार्यशैलीवरती संशय व्यक्त करण्यासारखा आहे, तो मात्र मी व्यक्त करणार नाही. मी त्यांच्या कार्याला शुभेच्छाच देईन आणि राज्य सरकार या बाबतीतला योग्य तो निर्णय निश्चितपणानं घेईल याची मला खात्री आहे.